गुड मॉर्निंग मित्रांनो. आजपासून मी परत नवीन ब्लॉग सुरू करतो आहे माझे. मी आता इतके दिवस व्हिडिओ टाकत नव्हतो कारण काही कारण होते. माझा मोबाईल खराब झालेला होता, तर कॅमेरामध्ये फ्लक्च्युएशन वगैरे येत होतं, तर मी करत नव्हतो. पण मी आजपासून परत माझं नवीन ब्लॉगिंग सुरू करतो आहे. आणि हा माझा म्हणजे आजपासूनचा प्रवास मी दाखवणार आहे. माझं डेली ब्लॉगिंग वगैरे दाखवणार आहे, सर्व गोष्टी. आणि मी काय करतो, कसं करतो, काय काम असतं माझं, ते सर्व त्याच्यामध्ये मी आज तुम्हाला शेअर करणार आहे. तर मी आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे. म्हणजे मी मार्केटला गेलो होतो, मार्केटहून आलो आणि कांदे घेतलेले होते, तर कांदे दुकानावरती सोडले आणि त्यानंतर आलो. आता निशाला जळगावला जायचं आहे, तर मी तिला स्टेशनला सोडून जाणार आहे. तर ते पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवणार आहे की कसं आपण पंचवटी नाशिक रोडला जायला कोणता रूट आहे. 2-3 रोड आहे, पण आपण कोणत्या मार्गे जाणार ते दाखवणार आहे. त्यानंतर तिला कोणती गाडी आहे ते दाखवणार आहे. आणि त्यानंतर मग आजपासून मी माझं डेली ब्लॉगिंग परत सुरू करतो आहे. तर प्लीज जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडले तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं आता आवडलं आहे. आता मी निशाला पण सोडून चाललो आहे स्टेशनला. आता निशाला सोडवेल मी स्टेशनला आणि मग ती जाईल पुढे ना जळगावला ताईकडे. तिच्या म्हणजे माझ्या ताईकडे जाईल ती, माझ्या ताईकडे जाईल. हां. आणि मग तिकडे ती एक्सप्लोअर करेल जळगाव की कसं काय आहे वगैरे. स्टेशनला आलेलो आहोत. प्लॅटफॉर्म नंबर 2वरती आहे गाडी. गाडीचं लोकेशन सांगलेलं आहे तर वगैरे. तो प्लॅटफॉर्म नंबर 4 आहे. आणि आता निशा मग आता घरी जाऊन थोडं फ्रीजमध्ये दूध वगैरे ठेवलेलं आहे. दुकानावर फ्रीजमधून दूध घेऊ. आता आली गाडीमध्ये. आता निशाला बसवलं आहे मी गाडीमध्ये. निशा हे जागा भेटली ना तुला? बरं, हां. व्यवस्थित जा, सांभाळून गेली का मला फोन कर. हां. जास्त वेळ नाही थांबत ती गाडी. गाडीचा जास्तीत जास्त टायमिंग हा फक्त 5 मिनटाचा आहे. त्या हॉल्ट इथून 12:30 1:30 पोहोचली. निशावंतिका फायनली गेली. आता निशा चालली गाडी. आता मी पण जातो कामाला. आज खूप लेट झाला मला. 10:30 वाजत आले आहे निघता गाडीला. ॲक्च्युली मी आता खूप दिवसानंतर आलो ना, तर माझ्या खूप जुन्या आठवणी हे झाल्या स्टेशनच्या. तर मी ज्यावेळेस ना जॉब करायचो, त्यानंतर जळगावला शिकायला वगैरे होतो, तर त्यावेळेस मी इथून असंच रोज अपडाऊन, म्हणजे रोजचं नव्हतं माझं पण आठवड्यातून एक दिवस वगैरे माझं असं अपडाऊन वगैरे असायचं. अशा प्रकारे मला सर्व म्हणजे मी ना रेल्वेने खूप सारा प्रवास केलेला आहे. मी खूप जिथे नाही तिथे रेल्वेने गेलो. त्यामुळे ह्या स्टेशनच्या मला ना सगळ्या एक्झॅक्ट माहिती. म्हणजे मी खूप ठिकाणी खूप वेळेस ते ना असं पण केलं आहे की बिगर तिकटी पण यायची. बिगर तिकटी आल्यानंतर इथे स्टेशनवरती कोणी पकडेल बा आपल्याला, तर मग ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी मी काय करायचो, पकडलं तर परत फाईन वगैरे मारते. त्यानंतर खूप सारी प्रोसिजर असायची. तर मग ह्या गोष्टी आपल्याला आपण अवॉइड करण्यासाठी मी काय करायचो,
की मोस्ट ऑफली याच्यामध्ये जायचं म्हणजे मला स्टेशनच्या खूप साऱ्या गोष्टी अशा की म्हणजे असे रस्ते होते की ते मला माहिती होते. मग त्या रस्त्यातून आपण बरोबर गुप्त अशा पद्धतीने आपण बाहेर निघून जाऊ. मी आता चालू आहे माझ्या गाडीकडे, गाडी काढतो आणि मग जातो घरी. हां, आता मी स्टेशनच्या पे पार्किंगमधून गाडी काढली. देवी चौकातून चाललो आहे आता देवरेली कॅम्पकडे, विहित गावाकडे. तर विहित गावाला जाण्याचा म्हणजे हा आहे माझा शॉर्टकट आहे की जो आपल्या याच्याकडून येणारा जो रस्ता आहे बिटको पॉईंटवरून तो जे देवरेली गावाकडे जातो त्या रस्त्याला आपण इथे स्टेशनपासून डायरेक्ट इथून कनेक्ट करतो. इथे महानगरपालिका आहे त्याच्या बॅक साईडला त्या बॅक साईडचा रस्ता आहे बघा. आपण इकडनं मस्त इथे ॲक्च्युली हा रस्ता पुढे त्र्यंबकेश्वरला जातो, देवळाली कॅम्पला पण जातो आणि हा जॉईंट होतो ॲक्च्युली रस्ता पुढे जाऊन. मग आता इथून चाललो आहे मी गीत गावामध्ये माझा मित्र आहे विशाल चव्हाण म्हणून, त्याच्या दुकानामध्ये. त्या दुकानामध्ये मेमरन घ्यायची मला आरोची. ती मेमरन घेईल. मेमरन घेतल्यानंतर पुढे मेमरन वगैरे घेऊन मी पुढे माझ्या कामाला जायचं. आता जस्ट घरी आलो आहे. अनिशाला सोडलं स्टेशनला. आता दुकानावर जायचं आहे पण माझं आहे ना एकदम काम आहे मला. तर हे बघा, ही नोट काउंटिंग मशीन आलेली आहे. तिचं स्पेअर पार्ट पण आलेला आहे आज आपल्याकडे. ती रिपेअर करायची आहे. ती रिपेअर करून कस्टमरला पाठवायची त्याची मशीन म्हणजे. आणि त्यानंतर मग दुकानावरती वगैरे जाईल. आणि त्यानंतर आज पण लागले ते त्या मित्रामध्ये उसळ असेल, हा रस्सा आहे, तरीचा रस्सा असेल. त्यानंतर ते 2 पाव, दही आणि कांदा या सर्व गोष्टी असतात. आणि मिसळ खातो. मग मला जायचं आहे कोकणगावला. कोकणगावला एक काम आहे, तिकडून आल्यानंतर मग जाईल मी परत दुकानावर. पिंपळवरून येता म्हणजे नाशिकला येतं पण मोठा पाऊस लागला आणि त्यानंतर पाऊस तर लागला तर अजून एक गाडी लावली एका ठिकाणी. तर ती दादा पंक्चर काढता आहे. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पावसाळ्यामध्ये की गाडी अशा कंडिशनमध्ये काय होतं की आपण चालत असताना आपली गाडी पंक्चर नव्हतं म्हणजे ना एक खड्डे त्यातल्या त्यात. दुसरी गोष्ट म्हणजे किडे वगैरे समजत नाही रस्त्यामध्ये आणि किडे न समजल्यामुळे काय डायरेक्ट किडे समजायचं आपल्या व्हील्समध्ये, आपल्या टायरामध्ये. तसं टायरामध्ये किडे घेतलं तसं. आणि म्हणजे 2 व्हीलरचं तरी समजतं की एक्झॅक्टली पंक्चर आहे बघ, पण मोपेडचं समजत पण नाही. दोन ठिकाणी पंक्चर आहे. कसं आहे त्या साईडचे पण आहेत. 2 पंक्चर आहेत. ट्यूब खराब है, साइड पंक्चर हो रहा, पंक्चर लिखी है. अभी का करके दो, बाद में चेंज कर देंगे. म्हणजे भैया म्हणतात की तुमचं ट्यूब खराब असल्यामुळे ते काय होतं आहे कंटिन्युअसली पंक्चर होतं आहे. ठीक आहे, जाऊ दे. आता त्यांच्याकडे तर पण ट्यूब नाही आहे, पण मग त्यांच्याकडे ट्यूब नसल्यामुळे आता आपण नाशिकला गेलो की ट्यूब चेंज करून घेऊ. तुम्ही पोचते आडगाव जावं, घरी जाईल, थोडंसं आराम करतो. त्यानंतर मग 4:30-5 वाजेला शॉपवर. जस्ट घरी आलो. पाऊससुद्धा भरपूर चालू, पण पोचलो बरोबर. मी सुपर घरी पोचलो. थोडासा आराम करतो, चहा पितो. मग थोडंसं मिरच्या वगैरे संपल्या आहे दुकानाच्या, तर मार्केटला जाईल, मिरच्या वगैरे घेऊन मग आपल्या शॉपवरती जाईल. मग रात्री 11 वाजेपर्यंत मी शॉपवरती थांबेल. मग शॉपवरून 11 वाजले की घरी येईल, जेवण वगैरे करेल, मग झोपेल. मग रात्री परत 2 वाजता आपल्या मार्केटला रेग्युलर जिथे रात्री आपण जातो तिथे जाईल. ते सर्व तुम्हाला मी परत दाखवेलच. मी केव्हाचं दुकानात आलो आहे पण व्हिडिओ नाही बनवता आला, कारण एकच होतं की आल्यानंतर लगेच गिऱ्हाईक स्टार्ट झालं भरपूर. तर मग दुकान लावलं, त्यानंतर मग गिऱ्हाईक आले. गिऱ्हाईक करत आता थोडासा फ्री टाईम भेटला म्हणून म्हटलं ब्लॉग करूया आपण. मी किती वाजता पोचलो, 5:15 वाजता मी दुकानावरती आलो होतो. आणि आता आपले अंडे आले बघा, अंडे असे येतात. ते 5 द्या ना. काय करताय?
कस्टमर आहे बघा आपल्याकडे, असे डायरेक्ट ना त्यांच्याकडे असा ट्रे आहे, ट्रेमध्ये त्यांना असे डायरेक्ट अंडे द्यावे लागतात आपल्याला. त्यांना मोठी मोठी साईज लागते अंड्यांची, तर आपण त्यांना ते अशी शॉर्टिंग करून देतो, मोठी साईज. आता अंड्यांचा भाव जरा भरपूरच वाढलेला आहे. अंडं आहे 8.5 रुपयाला. अजून जसं जसं थंडी पडेल तसं तसं अजून अंड्याचे भाव वाढते.